प्रणाम. मोदी मॅजिक आहे तर मोदींचं एक मॅजिक आहे, जादू आहे. ती त्यांच्या बोलण्यात आहे, चालण्यात आहे, वक्तृत्वात आहे, व्यक्तिमत्वात आहे. मॅजिक दुसरा शब्दच नाही. हिप्नोटाईज करून टाकतात, हिप्नोटाईज करून टाकतात, भारावून टाकतात, भारून टाकतात. भारावून आणि भारून मध्ये परत फरक आहे. भारून टाकणं, हिप्नोटाईज करणं, इम्प्रेस करणं म्हणजे भारावणं, हे करणं, तुम्हाला इम्प्रेस करणं, तुमच्यावर एक त्याचा प्रभाव टाकणं. हॅट्स ऑफ, ग्रेट मॅन. पण प्रश्न असा विचारलाय की हे जे मोदी मॅजिक आहे, हा जो करिश्मा आहे, हे एक असं उत्तुंग आणि विलक्षण, ग्लॅमरस, ग्लोरियस, टॉरिंग पर्सनॅलिटी असं व्यक्तिमत्व आहे. ते देशात चालणार का नाही? या लोकसभा निवडणुकीत चालणारच, 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 सवालच नाही. उत्तरेत ते प्रचंड प्रमाणावर चालणार आहे. पण आता असं दिसतंय की दक्षिणेत देखील तामिळनाडू, केरळ, आंध्र, कर्नाटक, ओरिसा आणि तसं साऊथ मध्ये नसलेलं बंगाल, तिथे पण चालणार असं दिसतंय. पण जरा मान खाली जाते माझी. डोळ्याला डोळा भिडवताना सुद्धा थोडस अवघडल्यासारखं होत आहे आणि कबुली द्यायला संकोच वाटतोय. असं वाटतंय की अरे, मोदींचं सगळं हे करिश्मा हे ते याचं सगळं कौतुक करताना त्यांच्या त्या करिश्म्याला साजेस, त्याला पूरक, त्याला कुठेतरी त्या हिऱ्याला निदान कोंदणात्मक असं काहीतरी महाराष्ट्रातही घडायला पाहिजे होतं, पाहिजे आहे. होतं हे झालेल्या निवडणुकांबद्दल, आहे हे होणाऱ्या निवडणुकांबद्दल. पण मोदी मॅजिक महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे ते उत्तर आणि दक्षिणेमध्ये सुद्धा चालत आहे, उत्तरेत काय त्याला सुमारच नाही असं चालत आहे, त्या तुलनेत ते महाराष्ट्रात का नाही चालत आहे? हो, याचा अर्थ असा होतो की मी तुमच्या समोर कबूल केलं की मोदी मॅजिक महाराष्ट्रात चालत नाही आहे, नाही आहे. काय कारण? मला असं वाटतं की ज्याप्रमाणे मध्यंतरी आपण ते सगळ्यांनी आपापल्या मोबाईलवर सूर्यग्रहण पाहिलं, सूर्यच होता, तो तेजाने तळपतच होता. पण पृथ्वी आणि हे सूर्य यांच्यामध्ये चंद्राची सावली आली आणि चंद्राच्या सावलीने संपूर्ण सूर्य ग्रासून टाकला आणि त्यामुळे आपल्या पृथ्वीवरल्या लोकांना सूर्य हा काळवणलेला आणि नंतर तर काळोखात बुडालेला दिसतो. महाराष्ट्रामध्ये या मोदी मॅजिकला, मोदींच्या हिप्नॉटिझमला ग्रहण लागलंय. आणि हे ग्रहण कसलं लागलंय? हे ग्रहण दोन गोष्टींचं लागलंय. एक गोष्ट अशी की भारतीय जनता पक्षाच्या नेत्या कार्यकर्त्यांमध्ये एक फडणवीसांचा जर अपवाद केला तर तो उत्साह नाही, चैतन्य नाही, संतोष नाही, एक विजिगीषू वृत्ती ज्याला आपण म्हणतो ती नाही, आणि काहीतरी आपलं जीवन मरणाचा प्रश्न आहे या प्रकारचं समर्पितता नाही. योद्धा 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 स्वरूपामधलं पराक्रम गाजवावा, आक्रमक भूमिका घ्यावी आणि शत्रूचा पाडाव करावा अशी जिद्द दिसत नाही. शिंदे गटामध्ये त्यांच्या ज्या काही
जागा आहेत त्याच्या पुरता त्यांचा सगळा काय म्हणूया आपण त्याला उत्साह म्हणूया किंवा प्रयत्न म्हणूया, उत्साह वगैरे बनवायचे प्रयत्न ते मर्यादित आहेत. अजितदादा तर बारामतीच्या बाहेर जायलाच तयार आहे. बारामतीची निवडणूक झाली तरी अजून ते बारामतीतच त्यांची मती गुंग आहे. त्यामुळे आणि मनसेचं असं आहे की मनसेचे राज ठाकरे जातील तिथे अडचणीतच आणताय तो. कळव्यात सभा घेतली, इथल्या मुसलमानांशी एकनाथ शिंदेचं चांगलं आहे, मुसलमानांना देशद्रोही ठरवलं. इथले उत्तर भारतीय सरसकट सगळे एकनाथ शिंदेबरोबर आहेत. नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदेना अडचणीत आणणारी विधानं केली. उत्तर भारतीयांविरुद्ध ते बोलले, भुजबळांविरुद्ध बोलले, इथल्या ओबीसीना दुखवलं. हे मनसेची गती आहे. बाकी कुणी ना जमेत ना खर्चात. आणि दुसरीकडे तिकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे खरं म्हणजे पॅरालिसिस झालाय दोघांनाही पॉलिटिकल. अर्धांग वायू. यांना तर दोघांनाही त्यांचे ज्या प्रमाणामध्ये आमदार फुटले, खासदार फुटले ते पाहिलं तर पावणांग वायू झालाय असं म्हटलं पाहिजे. पावणांग वायू. पाऊण शरीर त्यांचं 75% हॅज गॉन. पण ते पाव राहिलेत ना, ते पालीची शेपटी जशी वळवळत राहावी तशी वळवळत राहिलेत. आणि त्या वळवळीकडे लोकांचं लक्ष आहे. ती वळवळ एक प्रकारचं चळवळ असल्यासारखं रूप धारण करून इथे मोदी मॅजिकला शह देते. त्यामुळे मोदी मॅजिक सगळीकडे तेच आहे. पण महाराष्ट्रामध्ये इथल्या लोकल परिस्थितीमुळे ते जसं चालायला हवं होतं, जसं 14ला चाललं, 19ला चाललं, तसं यावेळी ते चालत नाहीये असं दिसतंय. आधी 45ची भाषा झाली, फडणवीस आजही करतात. अमित शहा 41 बोलून गेले. भारतीय जनता पक्षाचे नेते आता साधारणतः 30 ते 35 मिळाल्या तरी आम्ही खुश आहोत असं सांगायला सुरुवात केली. 18 जागा जवळजवळ 18 जागा आत्ताच महायुतीच्या नेत्यांनी सरेंडर केल्या आहेत. पराभवापेक्षा पराभूत मनोवृत्ती ही घातक असते. आज भारतीय जनता पक्ष, शिंदे गट, अजितदादा गट यांचे फोटो जरी एकत्र जाहिरातींमध्ये झळकत असले आणि आता तर काल एक जाहिरात झाली त्या सगळ्यांचीच आहेत, तरी देखील व्यक्ती म्हणून ते एकमेकाच्या जवळ आहेत, पण शक्ती संघटनात्मक म्हणून ते एकमेकाच्या जवळ आहेत असं दिसत नाही. शिंदे आणि फडणवीस यांचं भावनिक ऐक्य आहे, हार्दिक ऐक्य आहे, ओके. अजितदादा आहेत बरोबर, ओके. पण त्या तिघांच्या संघटनात्मक ऐक्याचं कुठेही कसलंही चिन्ह दिसत नाही. भाजपचे कार्यकर्ते उदासीन दिसतात जिथे त्यांचे उमेदवार नाहीत, जिथे मनसेचे उमेदवार तर कुठे नाहीत, पण त्यांचेही कार्यकर्ते दुकानं बंद करून बसलेत काही ठिकाणी, त्यांना मुंबईत वगैरे. आणि अजितदादांचे कार्यकर्तेच नाहीयेत कुठे, जिथे यांचा पगडा आहे तिथे. त्यामुळे प्रश्न विचारला मी की मोदी मॅजिक महाराष्ट्रात चालेल का? तर महाराष्ट्रात चाललं असतं, पण ते चालण्यासाठी कसं आहे की अर्जुनाला देखील रथ लागला आणि तो श्रीकृष्णांनी चालवायला लागला. महाराष्ट्रामध्ये मोदी नावाचा एक मॅजिक आहे, गारुड आहे, हे आहे, पण इथली जमीन ही भुसभुशीत आहे. नाही, मोदी मॅजिक महाराष्ट्रामध्ये जसं देशात चालेल तसं चालणार नाही. आणि या बोलताना मला अत्यंत खेद होतोय, खंत वाटते. दुर्दैवाने मी हे सगळं म्हणावं लागतंय मला, पण हेच कटू असलं तरी सत्य आहे. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.